नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची डिझाईन कशी तयार करायची हे दाखवणार आहे. हे बघा, हे अस्तर आहे आणि तो ब्लाऊजचा कपडा. आता हे अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. त्याला आता सरळ करण्यासाठी एक लाइनिंग मारून घेतली. आता आपण इथं उंची घेऊयात. 14 इंचाची उंची घेतलेली आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर 7.5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. 14 इंच शोल्डर आहे आपलं, तर त्याचा निम्मा भाग 7.5 इंच. बोटनेक असल्यामुळे पूर्ण शोल्डर घ्यायचं. आर्महोल घेतलेली आहे 6 इंचाची आणि 38 इंच छातीचा भाग म्हणजे चौथा भाग 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आता आपली कंबर आहे 32 इंचाची. 8 इंचावर मार्जिन केली, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि 1 इंच आपल्याला पाठीमागचे टक्स टाकण्यासाठी घ्यायचं आहे. आता हे लाईन मी पूर्ण ड्रॉ करून घेते. त्यानंतर आता आर्महोलची गोलाई घ्यायची आपल्याला 1.25 इंचावर. आता बोटनेक असल्यामुळे 3.5 इंचावर मार्जिन करून घेते मी गळ्या रुंदीसाठी आणि खालच्या साईडलाही 3.5 इंच करून पूर्ण बॉक्स बनवून घेतलेला आहे. तर इथं आपल्याला डिझाईन टाकायची, त्यामुळे मी 1.5 इंचावर मार्जिन केली. त्यानंतर परत 3.5 इंचावर मार्जिन केली. आता जेवढा गळा पाहिजे तेवढ्या गळ्याची उंची घेतली, म्हणजे 11 इंचावर उंची घेऊन इथे एक पूर्ण बॉक्स बनवून घेतला. आता इथं आपण वरच्या साईडला डिझाईन गोलाई देऊयात आणि खालच्या साईडला डिझाईनचा आपल्याला आकार द्यायचा आहे. इथं आता निमुळता पान आकार द्यायचा आहे. अगोदर मी कटिंग करून घेते जे भाग आपण कट केला आहे तो, आणि नंतर आपण आता इथं गळ्याला डिझाईन देऊयात. आता हे पूर्ण आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. पान शेप आपल्याला डिझाईन आता इथं आखायची आहे. बघा, अशा प्रकारे ते पूर्ण आखून झाले आहेत. आपण कटिंग करून घेऊयात. आता आपल्याला इथं पाठीमागं हुक करायचे आहेत, त्यामुळे दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत, पण ते नंतर करून घेऊयात आपण जेव्हा शिवायला घेतो तेव्हा. आता हे अस्तर आणि ब्लाऊज मी कट करून घेते. आता हे कट केल्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊयात. त्यानंतर आता आपण शिवायला घेऊयात. आता हे ब्लाऊजचा कपडा मी सरळ ठेवलेला आहे आणि त्यानंतर अस्तर ठेवून पूर्ण गळा आता आपण शिवून घेऊयात. एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा. खालच्या साईडला डिझाईन आहे, ती डिझाईन खालीवरी झाली नाही पाहिजे. एकदम हळूवार शिवून घ्यायचं. आता हे चला तर मग, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता हे पूर्ण भाग मी शिवून घेतलेला आहे. तसेच दुसरा भागही मी आता हे शिवून घेते. त्यानंतर आता आपल्याला हे भाग वेगवेगळे करून कटिंग करून घ्यायचे आहेत. एकसारखे दोन्ही आपले आता हे शिवून झालेले आहेत. आता दोन्ही पार्ट आपले वेगळे करून घेऊयात आपण. आता इथं आपण कट लावून घेऊयात, म्हणजे फोल्ड करायला सोपं जाईल आपल्याला. पूर्ण छोटे छोटे कट लावून घेतलेले आहेत मी.
आता हा भाग आपण सरळ करून घेऊयात। बघा एकदम व्यवस्थित सरळ होतो हा। आता आपण यावरती शिलाई मारून घेऊयात फिनिशिंग देण्यासाठी। दोन्ही भागाला आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथं हुक लावायचे आहेत, तर एक आपण हुकासाठी एक पट्टी जॉईंट करून घेऊयात। तर यावरती आपण परत एक शिलाई मारून घेऊयात नंतर। इथे आपल्याला आय हुक करायचे आहेत, त्यामुळे मी पट्टी जॉईंट करून घेतली। आता हे दुसरा भाग यावरती पण शिलाई मारून घ्यायची। एकसारखं फोल्ड झालं पाहिजे, त्यामुळे मी सरळ करून घेतलेला आहे तो कपडा। आता हे आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित तयार झालेले आहेत। आता हे पूर्ण अस्तर मी जोडून एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेते। बघा अशा प्रकारे आपले जोडून झालेत। तर हे अस्तर पूर्ण जोडल्यानंतर आपल्याला पाठीमागचे टक्स टाकून घ्यायचे आहेत आणि पाठीला आता पट्टी जोडून घेऊयात आपण। हे बघा, ही 1.5 इंचाची पट्टी आहे। मी एक साइड फोल्ड करून शिलाई मारून घेतली आणि ही जोडून घेऊयात आता आपण। तर यावरती एक दाबटीप टाकून फोल्ड करून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट आता आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचे। आता हे दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, छोटे छोटे नॉट बनवून वरच्या साईडला जोडून घ्यायचे आहेत एक साईड, आणि तिथं आपल्याला बटन लावून बोटनेक तयार करायचा आहे। दुसऱ्या साईडला आपल्याला हे बटन लावून घ्यायचे आहेत। खालच्या साईडला पण 2 लावून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि दिसायलाही सुंदर दिसतो आपला हा ब्लाऊज। तर अशा प्रकारे आपला हा बोटनेक ब्लाऊज आज तयार झालेला आहे। कसा वाटला यावरती कमेंट करा, तसेच लाईक करा। धन्यवाद।